नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवा, मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? जॉन्सन तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवा, मराठी भाषेचे शिवाजी जर विचारलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन जर विचारलं तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ शकतं. पुढे पहा. आद्य व्याकरणकर्ते आद्य व्याकरणकर्ते कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आद्य व्याकरणकर्ते म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कोल्हापूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पंचगंगा नदीकाठी कोल्हापूर वसलेले आहे. जेजुरी, बारामती कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कऱ्हा. लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. जेजुरी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कऱ्हा नदीकाठी. बारामती कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कऱ्हा या नदीकाठी. पुढचा प्रश्न पहा. पवनार कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर धाम नदीकाठी आहे. पवनार धाम या नदीकाठी आहे. धुळे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा. लक्षात ठेवा, धुळे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले आहे. रात्री हिंडणारे रात्री हिंडणारे यासाठी कोणता शब्द आहे? तर निशाचर. काय म्हणतात? निशाचर. निशाचर म्हणजे काय? रात्री हिंडणारे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. अलंकार ओळखा असं विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे श्लेष अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, श्लेष अलंकार का? तर आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी पहा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये एक शब्द असेल आणि त्या शब्दाचा अर्थ दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ होत असेल. एखादा शब्द दोन किंवा अधिक अर्थाने एखाद्या वाक्यामध्ये आला असेल, एखाद्या ओळीमध्ये आला असेल आणि त्याचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त अर्थ होत असतील, तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार असतो. म्हणजे कसं पहा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. नवरी म्हणजे काय? नवरी म्हणजे काय? तर नवरी म्हणजे काय? वधू. वधू म्हणजे काय? तर लग्न झालेली स्त्री. म्हणजे आता थोड्या दिवसात 2-3 दिवसापूर्वी लग्न झालेलं आहे अशी वधू म्हणजे कोण? नवरी. नंतर पुढे काय म्हटलं आहे? शिशुपाल नवरा मी न वरी. न म्हणजे काय? नाही. वरी म्हणजे काय? वरणार. म्हणजे वरणार नाही. म्हणजेच काय? लग्न करणार नाही. म्हणजे या न वरीचा अर्थ लग्न करणार नाही असा अर्थ होतो. आणि या ठिकाणी नवरी हा शब्द आहे, याचा अर्थ वधू असा होतो. म्हणजे नवरी नवरी एकच शब्द आहे, परंतु त्याचे अर्थ दोन होतात. असं जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या ओळीमध्ये दिसतं, तेव्हा श्लेष अलंकार होतो. लक्षात ठेवा. नवरी म्हणजे वधू, इथं नवरी म्हणजे काय? वरणार नाही म्हणजे लग्न करणार नाही. एक शब्द दोन अर्थ, तेव्हा असतो श्लेष अलंकार. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. रात्री हिंडणारे. पुढे पहा. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात? तर केवल वाक्य म्हणतात. कोणतं वाक्य म्हणतात? केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधेय असतं त्याला केवल वाक्य म्हणतात. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा
पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर नंदादीप. कोणता शब्द आहे? नंदादीप म्हणजे देवापुढे सतत जळणारा दिवा. पुढचा प्रश्न पहा, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? लक्षात ठेवा, फारसी या भाषेतून. फारसी या भाषेतून गुन्हेगार हा शब्द मराठीत आलेला आहे. लक्षात ठेवायचं कसं? गुन्हेगार फारसे कमी झालेले नाहीत. गुन्हेगार फारसे कमी झालेले नाहीत. गुन्हेगार फारसे. गुन्हेगार फारसे असं लक्षात ठेवायचं. ओके. सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण ओळखा. सोपं आहे. लाल. सीतेला लाल फूल आवडते. लाल काय आहे? विशेषण आहे. पुढचा प्रश्न पहा, अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा. सॉरी, या ठिकाणी खालील पर्यायातून असं नाही पाहिजे. तर अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? तर अध्यक्षा. काय आहे? अध्यक्षा. लक्षात ठेवा, अध्यक्ष पुल्लिंग आहे आणि अध्यक्षा स्त्रीलिंग आहे. ओके. पुढे पहा, सविता या शब्दाचा अर्थ काय होतो? तर सविता म्हणजे काय? सूर्य. सविता म्हणजे सूर्य. नाच रे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत? कोण आहेत? तर ग. दि. माडगुळकर. ग. दि. माडगुळकर. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? तर व्यंजन असे म्हणतात. व्यंजने. ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? व्यंजने म्हणतात. पुढील प्रश्न पहा, ययाती अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर. ययाती हे पुस्तक आहे. याचे लेखक कोण आहेत? वि. स. खांडेकर. अमृतवेल या पुस्तकाचे लेखक वि. स. खांडेकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, एक झाड दोन पक्षी रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास बेडेकर. विश्वास बेडेकर. एक झाड दोन पक्षी हे पुस्तक आहे. लेखक आहेत विश्वास बेडेकर. रणांगण हे पुस्तक आहेत. लेखक आहेत विश्वास बेडेकर. पुढील प्रश्न पहा, गोतावळा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव. लक्षात ठेवा, गोतावळा आनंद यादव. झोंबी आनंद यादव. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोदावरी परुळेकर. जेव्हा माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर. विद्यार्थी मित्रांनो, आपण असे प्रश्न पाहत आहोत जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ओके. पुढचा प्रश्न पहा, हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बॅरोग्राफ. बॅरोग्राफ. सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? मायक्रोस्कोप. सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी मायक्रोस्कोप वापरतात. सरदार सरोवर धरण कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर? नर्मदा नदीवर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वहीमध्ये पहिल्या पानावर हा प्रश्न लिहून ठेवा. महत्वपूर्ण प्रश्न आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. सरदार सरोवर धरण कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहे. कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. पुढचा प्रश्न, नागार्जुन सागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणा राज्यामध्ये नागार्जुन सागर धरण आहे. कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील भाग 14 काय आहे? तर संघ आणि राज्यांतर्गत सेवा. संघ आणि राज्यांतर्गत सेवा. भारतीय राज्यघटनेतील भाग 14. भारतीय राज्यघटनेतील भाग 14A काय आहे? तर न्यायाधिकरणे. 14A न्यायाधिकरणे. भारतीय राज्यघटनेतील भाग 15 काय आहे? तर निवडणुका. भाग 15 निवडणुका. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील भाग 16 काय आहे? तर विशिष्ट वर्गाशी संबंधित विशेष तरतुदी. विशिष्ट वर्गाशी संबंधित विशेष तरतुदी.
पुढचा प्रश्न, भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1904. साल लक्षात ठेवा. भारतीय विद्यापीठ कायदा 1904. पुढचा प्रश्न पहा. पहिला सहकार कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1904. लक्षात ठेवा. भारतीय विद्यापीठ कायदा 1904, पहिला सहकार कायदा 1904. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कधी झाली? तर 1905 मध्ये झाली. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906. लक्षात ठेवा, बंगालची फाळणी 1905, मुस्लिम लीगची स्थापना 1906. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तर 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहे. साल लक्षात ठेवा. झोपेत जरी विचारलं, बंगालची फाळणी 1905, बंगालची फाळणी 1905, मुस्लिम लीग 1906, मुस्लिम लीग 1906. ओके. पुढचा प्रश्न पहा. सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? तर 1907. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्यायामध्ये 1906, 7, 8, 9 असं जर दिलेलं असेल आणि तुमच्या लक्षात राहत नसेल, तर तुम्हाला ट्रिक सांगतो. तर पहा, ट्रिक काय आहे? सु र त. काय करायचं आहे? हा र खोडायचा. काय उरलं? सुत म्हणजे सत, सत, सात, सात. एकक स्थानी 7 आहे असं लक्षात ठेवायचं आहे. सुरत, रखोडला, सत, सात असं कम्पेअर करायचं. एकक स्थानी 7 आहे, 1907 असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. सुरत अधिवेशनात. लक्षात ठेवा. सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. कधी पडली? 1907. पुढील प्रश्न पहा. आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ काय होतो? विद्यार्थी मित्रांनो, हा आवळा पहा केवढा आहे? छोटा आहे. कोहळा केवढा आहे? मोठा आहे. म्हणजे छोटी वस्तू द्यायची आणि मोठी वस्तू घ्यायची म्हणजे काय? क्षुल्लक गोष्टींच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. क्षुल्लक गोष्टींच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आवळा देऊन कोहळा काढणे. पुढे पहा. सावित्रीबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? तर यशवंत नाव होते. काय नाव होतं? यशवंत. पेपरला प्रश्न विचारला गेला आहे. महात्मा गांधींची हत्या कधी झाली? तर 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर मांजरी या ठिकाणी आहे. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र मांजरी या ठिकाणी आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच कमेंट करून मला उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र मांजरी या ठिकाणी असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात. पहा, तुम्हाला उत्तर मीच सांगून दिलं. पुणे जिल्ह्यात आहे. पुढे पहा. हिव तापावरील प्रभावी औषध कोणते आहे? तर प्रायमाक्वेन. विद्यार्थी मित्रांनो, तोंडी पाठ करून ठेवा. प्रश्न विचारला गेला आहे परीक्षेमध्ये. हिव तापावरील प्रभावी औषध कोणते आहे? प्रायमाक्विन. प्रायमाक्विन. हिव ताप, प्रायमाक्विन. तोंडी पाठ करून ठेवा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारी प्रथम व्यक्ती कोण आहे? तर पु. ल. देशपांडे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारी प्रथम व्यक्ती पु. ल. देशपांडे. पुढे पहा. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित वाद कोण सोडवते? तर सर्वोच्च न्यायालय सोडवते. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहेत? सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहेत? आनंदीबाई जोशी. पुढचा प्रश्न. चित्तोडचा कीर्तिस्तंभ कोणत्या शासकाने बांधला? तर राणा कुंभ यांनी बांधला. इंडिया डिवायडेड नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इंडिया डिवाइड हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बक्सारच्या लढाईच्या वेळी दिल्लीचा शासक कोण होता? तर शाह आलम दुसरा. लक्षात ठेवा. बक्सारच्या लढाईच्या वेळी म्हणजे 1764ला बक्सारचं युद्ध झालं होतं. त्यावेळेस दिल्लीचा शासक कोण होता? शाह आलम दुसरा. पुढचा प्रश्न. कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर वॉरेन हेस्टिंग्ज. वॉरेन हेस्टिंग्ज. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत, ते काही प्रश्न आपण कव्हर केले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा. सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.